हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. जय खानदेश सगळ्यांना. आज मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवार. तुम्ही नक्कीच ठरवलं असेल तर प्रसादासाठी काय बनवायचं? पण या पद्धतीने तुम्ही खीर बनवून पहा. चवीलाही छान लागते आणि दिसायलाही वेगळी. मी आज नवीन कढई घेतली होती, मग यातच प्रसाद बनवण्याचा ठरवला. पितळेची कढईमध्ये छान प्रसाद लागतो. आता गॅसवरती आपण कढई ठेवून घेऊया. तिला गरम झाल्यानंतर त्यात साखर घालूया. तुम्हाला विचार आला असेल, तर ताईने डायरेक्ट साखर कसं काय टाकली? पण पुढे पहा, जादू होणार आहे जादू. छान साखर वितळली गेली आहे. त्यात आता आपण दूध घालून घेऊया. दूध घातल्याने त्याला छान कलर येतो. थोडी साखर चिटकते, पण ती साखरला पूर्ण वितळून घ्यायची आहे, दूध आटेस्तोवर. छान वितळून घेऊया. आता त्यात आपण जे कोणते ड्रायफ्रूट घेतलेले होते, ते कुटून त्यात घालूया. पहा, दूध आपलं आटलं गेलं आहे. आता त्यात वेलची पूड, ड्रायफ्रूट आणि थोडं जायफळ हे किसून घालून घेऊया. छान आपण पुढे तांदूळ एक भिजू घातलेला होता, त्याला आपण कुटून घेऊया. थोडा जाडसरच असू द्या, तुम्ही मिक्सरमधनंही काढू शकता. आता छान कुटून झाला आहे. आता आपण ते दुधामध्ये घालून घेऊया. छान घट्ट झाली आहे आपली खीर. आता तुम्हाला खीर कशी बनली आहे हे नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. देवीला प्रसाद चढवा.